मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग। चला आज करायचे आपल्याला उडदाची डाळीची पापडं। ही डाळ घेतली उडदाची, आता ही ना आपण कोरड्या फडक्यांनी चोळून घेऊ। आता याला एक परतीला आता फडकं बांधून घेते आणि ही डाळ चोळून घेते। डाळ दळून आणताना 1 किलोच्या प्रमाणाचे पापडाचे तुम्हाला प्रमाण सांगणार आहे। चला आता पहिले डाळ चोळून घेऊ। डाळ मस्त पुसून झाली, मस्त फडक्याने गाळून घेतली। आता चला आता हे डाळ दळून आणू त्याचं पीठ। चला गिरणीत जाऊ। आता आपलं पाणी बी गार झालेलं आहे, पापडाचं उकळलेलं। रामबंधू पापड मसाल्याचं 1 ग्लास पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये रामबंधू पापड मसाला चांगला उकळून घ्यायचा आणि त्याच्यात गरम कोमट पाण्याने चांगलं पीठ मळून घेऊ। पाणी बी गार झालेलं आहे, असं मस्त पीठ मळून घ्यायचं, कडकच मळायचं। चला आता पिठाचा गोळा करून घेऊ आपण। कडक कोमटच घ्यायचं, कोमटच मळून घ्यायचं। चला आता एक गोळा करून घेऊ। आपलं मस्त छान पीठ मळून झालंय, आता एका डब्यात ठेवून देऊ आपण। चला हे पीठ आहे ना एका बंद डब्यामध्ये ठेवून देऊ आणि झाकण लावून 2-1 तास चांगलं पीठ मळून देऊ। चला झाकण साईडला ठेवून देऊ। पीठ आपलं भिजलं होतं, हे मस्त आता लाट्या करायसाठी असे ओळकुटी करून घेतली। आता आपल्याला करायच्या लाट्या। चला आता आपण ना चाकूच्या साहाय्याने कापून घेऊ। सगळ्या आपण लाट्या करून घेऊ। जेवढी तुम्हाला साईज लागते पापडाची त्या साईजने तुम्ही लाट्या करू शकता। आता मी सगळे कापून घेते। 1 किलोचे पापड आहे, उडदाच्या डाळीचे पापड। अशा मस्त लाट्या करते, लहान मोठ्या या आकाराच्या लाटी झाली। चला आता सगळ्या लाट्या करून घेऊ, मग पापड लाटू। चला आता पापड लाटून घेऊ आपण। असं छान पापड झाले, लाटू राहिले। तर सगळे पापड आपण लाटून घेऊ। चला पण पापड लागताय का? दोनच झाले। चला आता सगळे पापड लाटल्यावर तुम्हाला दाखवते। हे बघा आपले छान मस्त पापड तयार झाले। हे बघा किती छान मस्त गोलाकाराने केलेले। चला पापड बी आपले तयार झाले। आता हे पापड वाळून नक्की तुम्ही कोण बघा आवडले तर लाईक करा, शेअर करा सगळ्यांना। बाय बाय।